जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सात 30वं पुष्प आहे. भगवान बुद्धांचा
मनोनिग्रह. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की बुद्धांच्या या ठिकाणी कपिलवस्तू नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर चिमुकला राहुल बाळ जो आहे हा 7 वर्षाचा तो सुद्धा या धम्मामध्ये आलेला आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी धम्माचा अनुग्रह घेतलेला आहे. भगवंतांना या ठिकाणी विनवणी करत असताना सुद्धा बुद्धांनी मात्र आता त्यांचा मनोनिग्रह या ठिकाणी सांगितलेला आहे. राजा जो जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्राचे ते प्रेमळ या ठिकाणी जे शब्द आहेत उद्गारल्यानंतर आता राजपुत्र आपल्या निश्चय जरासुद्धा न डगमवू देता ठामपणे या ठिकाणी उत्तर देत सम्यक संबुद्ध या ठिकाणी सांगत आहेत की ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचेही नव्हते. एखादी वस्तू जर अस्तित्वात आहे किंवा नाही या शंकेचं जर निरासन माझ्या दृष्टीनं दुसऱ्याच्या शब्दांनी होणार नाही, कारण तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या आणि वाईटाविषयी संदेह असला तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच सदोदित केंद्रित केले पाहिजे. सत्यवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम शेवटी कल्याणकारकच ठरतात, कारण सत्याची बाजू जर मांडायची असेल तर त्या व्यक्तीला काही श्रमसुद्धा करावी लागतात आणि ती श्रमसुद्धा काय होतात तर शेवटी ते कल्याणकारीच ठरत असतात. ही पवित्र परंपरा निश्चितच आहे. हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तीने जे सांगितले ते बरोबर होय हे लक्षात घ्या आणि विश्वसनीयता म्हटलं म्हणजे निर्दोषता हेही लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप कदापिही करणार नाही. घरी परतण्याविषयी आपण मला जे या ठिकाणी सांगितलेले आहे त्याविषयी बोलायचं म्हटलं म्हणजे आपण दिलेली उदाहरणे या ठिकाणी प्रमाणही होऊ शकत नाही, कारण कर्तव्य ठरवताना त्यांनी प्रतिज्ञाभंग केलेली आहे. अशाची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी या ठिकाणी धरता येतील. म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल. बुद्ध म्हणत आहेत सूर्यही कदाचित पृथ्वीवरही पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थानही सोडेल, परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही आता मात्र घरी परतणार नाही. मी भडकलेल्या अग्नीमध्ये प्रवेश करीन. माझे उद्दिष्ट हे साध्य केल्याविना मी घरी जाणारही नाही. एवढे बोलून तथागत या ठिकाणी उठले आणि आपल्या वैराग्यमुक्त दृढनिश्चयानुसार ते या ठिकाणी पुढे पुढे चालू लागलेले आहेत. त्याच्या अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विष्णस नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण आता मात्र अश्रू ढाळीत हळूहळू या ठिकाणी कपिलवस्तूकडे परतले आहेत. राजपुत्राविषयीच्या या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा या ठिकाणी थांबून मागे वळून पाहू लागले आणि आपल्या तेजाने तळपणाऱ्या परंतु कोणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. जरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अखडत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकावर विचारू लागले की आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी. या ठिकाणी बुद्धांना मंत्र्यांनी पुनस्त विनवणी केली होती घरी परत येण्यासाठी, परंतु बुद्धांचा हा मनोनिग्रह आपण पाहिलेला आहे की बुद्ध जे आहेत या ठिकाणी जाण्यासाठी यदा कदाचितही तयार नाहीत. बुद्ध म्हणत आहेत की एक वेळेस मी या आगीमध्ये उडी मारेल, परंतु मी मात्र घरी येणार नाही. जे अन्न आहे ते अन्न या ठिकाणी मला पंचपक्वानाचं जे अन्न आहे ते मात्र विष कालवल्यासारखं वाटत आहे. अशी वेगवेगळी या ठिकाणी बुद्धांनी उदाहरणं देऊन त्यांना त्या मंत्राला या ठिकाणी पुन्हा परत पाठवलेलं आहे. आणि आता मात्र बुद्ध जे आहेत पुढस्थ या धम्मदीक्षेच्या मोहिमेकडे वळलेले आहेत. धम्मदीक्षेच्या मोहिमेकडे पुन्हा
सुरुवात होत असताना किंवा पुन्हा वळत असताना या ठिकाणी खेडवर ब्राह्मणांना बुद्धाने आता मात्र धम्मदीक्षा दिली आहे. गुद्दकुट्ट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एक छोटंसं खेडं होतं. तेथे सुमारे 70 कुटुंबे होती आणि ती सर्व कुटुंबे जी आहेत ती ब्राह्मणांची होती. या लोकांच्या आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली ते येऊन बसले आहेत. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व, दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमा झाले. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्ष राहत आहात? बुद्धांनी ब्राह्मणांना विचारले की तुम्ही या पर्वताजवळ नेमकी किती वर्ष राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, आमचे येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत. किती पिढ्या झालेल्या आहेत? 30 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत आणि गुरेढोळे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करीत असतो व त्यांना होम हवन सुद्धा करतो. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याचा जन्म मिळावा आणि अशा प्रकारे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून आम्ही सदोदित या ठिकाणी प्रार्थना सुद्धा करतो. बुद्धांनी या ठिकाणी उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नाही. यापासून तुमचा काहीच फायदाही होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे शमन बनणे आणि निर्माण प्राप्तीसाठी आत्मसंयमनाचा अभ्यास करणे हाच तर खरा मार्ग होय. आणि ते पुढे या ठिकाणी म्हणालेले आहे की जे थोटांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही. परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी आहे. आणि ही खरी सम्यक दृष्टी होय, हिच्यामुळे तुम्हाला सद्गती सुद्धा लाभते. जगात मृत्यू हा सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाची सुद्धा सुटका नाही. ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणी मात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्म साधना होय. हे शब्द ऐकल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा या ठिकाणी भगवंतापुढे प्रकट केली आणि त्यांना अनुमती दिल्यानंतर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण या ठिकाणी आता मात्र दिसू लागले. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयी विचार सतावू लागले. मनामध्ये त्यांच्या आपल्या बायका मुलाविषयी विचार येऊ लागले. परंतु त्याच वेळी जोराचा या ठिकाणी पर्जन्यवृष्टी म्हणजे पाऊस आलेला आहे आणि ते पुढे पुढे या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. रस्त्याच्या बाजूला सुमारे अशी त्यांना 10 घरे आढळून आली. त्यात त्यांनी या ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, कारण खूप पाऊस येत होता आणि थोडा वेळ पाऊस जाऊ देण्यासाठी या ठिकाणी एक आसरा म्हणून ते त्या ठिकाणी घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. जसं आपणही एखाद्या सहारा घेतो पाऊस आल्यानंतर एखाद्या दुकानाचा किंवा एखाद्या जर समोर जर काही टीन वगैरे असतील तर त्या ठिकाणी आपण थांबतो. तशाच पद्धतीने हे जे श्रमण आहेत, हे श्रमणांनी सुद्धा या ठिकाणी जी घरं त्यांना रस्त्याच्या कडेला दिसून आलेली आहेत त्या घरामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करताच त्या छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्या श्रमणांना या ठिकाणी दिसून आले. तेव्हा बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर काय होते, गळू लागते, त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये वासना, कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पनांना काय करतात, त्या पोखरून टाकतात किंवा चांगल्या ज्या काही विचार आहेत त्या विचारांना येऊच देत नाहीत. परंतु ज्यावेळी जर छप्परच मजबूत असेल त्यावेळी त्यातून पाणी
गळत नाही, त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर, आपल्या मनावर, आपल्या चित्तामध्ये जे काही विचार आहेत, ज्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक जर वर्तन केलं तर असल्या वासना निर्माणच होत नाहीत किंवा आपल्याला विचलितही करू शकत नाहीत. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल मात्र आता खात्री पटली. तरी ते संपूर्ण संशयमुक्त या ठिकाणी झालेले नव्हते. तरी सुद्धा ते पुढे 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 भगवंतासोबत चालूच लागले. पुढे जात असताना त्यांना एक सुगंधी असं व्यसन दिसलं आणि व्यसन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष सुद्धा वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यानंतर जवळच, आता जसं रस्त्याने चालता चालता आपल्याला जर मोगऱ्याच्या फुलांची वेली असतील तर त्या फुलांचा आपल्याला काय होतो, सुगंध येतो. आणि थोडं या ठिकाणी ते श्रमण पुढे गेलेले आहेत. आता मात्र त्याकडे बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधित केलेले आहे. जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले त्यांना आढळून आले. त्याची या ठिकाणी जसं आता आपण म्हटलेलं आहे की वास येतो, दुर्गंधी येते गटाराची, किंवा एखादी मांजर मरून पडली, एखादा कुत्र्याचं मांस असेल किंवा काही जर मांसाचा तुकडा पडला तर या ठिकाणी काय येतो, घाण वास येतो किंवा दुर्गंधी येते. या दुर्गंधीकडे त्यांनी आता त्यांचे लक्ष वेधलेले आहे. बुद्धांनी दोन्ही गोष्टीकडे या ठिकाणी त्या श्रमणाचं लक्ष वेधित केलेलं आहे. ज्या मोगऱ्यांचा फुलांचा सुगंध येतो त्याकडेही आणि जो मांसाचा तुकडा पडलेला आहे त्याकडेही. आता या दोन्हीकडे त्यांचं मन वळवल्यानंतर जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती कशी होती मग, दुर्गंधी, जसं वास म्हणतो ना आपण, दुर्गंधयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखे होते. तो अधिकच वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना त्याला दुष्टपणात तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधित द्रव्य हातात घेणाऱ्या देहही सुगंधित होतो. सुगंधित द्रव्य जर हातात घेतलं तर आपलं पूर्ण शरीर काय होतं, सुगंध मारतो, सुगंधित होतं. त्याचप्रमाणे सज्जनाची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिकच काय होतो, मग सज्जन होतो किंवा चांगला होतो. तो उत्तरोत्तर अधिकाधिकच ज्ञानी होतो, शीलवान होतो, गुणवान होतो. त्याच्या या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष, अर्थातच त्याला आनंद सुद्धा प्राप्त होतो. या गाथा ज्या आहेत ऐकून घरी परतण्याची व वैश्विक सुखात निग्रह होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री त्यांची पटल्यानंतरच त्या 70 ब्राह्मणांनी तो विचारात्रा मात्र सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अहर्तपद सुद्धा या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. तदतच या ठिकाणी बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनामध्ये राहत असताना मनुष्य व देव ज्याच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण काय होतं, आपल्या धम्माची शिकवण या ठिकाणी देत असताना त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावधी नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण सुद्धा राहत होते. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निगट संन्याशाच्या निवासस्थानची सर्वांनी मिळून जावे असे या ठिकाणी सर्वांनी ठरवले होते. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडल्यास जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने त्या ठिकाणी गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्या मनुष्यवस्तीत एकही चिन्ह त्यांना आढळले नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये ते मोठमोठ्याने आक्रोशही करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या त्या सभेदाचा आवाज ऐकू आला.
आणि त्याच्या आक्रोशाचे कारण त्यांनी या ठिकाणी विचारले. ते कारण ऐकल्यानंतर त्याने त्याच्या यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यानंतर ब्राह्मणांनी त्या समेधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वी इतिहास या ठिकाणी विचारला. आणि त्यावर त्या वृक्ष समेधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उदान अर्पण केले त्यावेळी तेथे जन्मलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याच्या पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूला दान दिला. दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहता असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. आणि त्यावर तो म्हणाला, मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात बुद्धाने प्रवचन ऐकण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने बुद्धाला शिव्याशाप देण्यास दिल्या आणि शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व तो म्हणाला, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी इत्यादी तोही म्हणू लागला. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, उलट त्या म्हणण्यामुळे मी मान झुकवली म्हणून मी मेल्यावर समेध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थातच श्लोक म्हटले, यज्ञ इत्यादी क्रियाक्रम म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्र दिवस सहन करावे लागणारे ते एक चित्तेचे ओझे होय. दुःख मुक्त होण्यासाठी आणि शक्ती धर्माने निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे. ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमनातून आपली सुटका करून घ्यावी. हे शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरवले आणि आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी या ठिकाणी सांगितला. आणि जगदवंदनीय भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाणी किंवा वल्लवे धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा दगडावर तो झोपू लागला तरी दुविचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा या ठिकाणी काय उपयोग. म्हणजे केवळ काय आहेत, ह्या वरवर करणाऱ्या क्रिया आहेत. आणि मग त्याचे जे काही विचार आहेत हे विचार कसे आहेत, हे दुविचार आहेत. आणि या दुविचारातून तो मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा या ठिकाणी वरील कुठलाच उपयोग होत नाही. जो कलह करीत बसत नाही किंवा हत्याही करत नाही किंवा अग्नीच्या साह्याने नाशही करत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, तो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो. अर्थातच या सगळ्याविषयी तो काय करतो, चांगले विचार बाळगतो, सदिच्छा बाळगतो. आणि त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना जी आहे ती निर्माण होण्यास कारणच मिळत नाही. त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या मनामध्ये द्वेष किंवा तिरस्कार हे भावच काय होतात, उत्पन्नच होत नाहीत. आणि पुण्य लाभावे म्हणून भूत खेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्य पुरुषाचा आदर करणाऱ्या व माणसाच्या सुखाचा 1/4 बरोबरी नसते. जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांना योग्य तो मान राखतो व वयोवृद्धाविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखाची मात्र प्राप्ती होते. पतीकडून हे ऐकल्यानंतर त्याची ती पत्नी आता मात्र शांत झाली. आणि अशा पद्धतीने या ब्राह्मणांची या ठिकाणी बुद्धाच्या धम्मामध्ये काय झालेली आहे, दीक्षा झालेली आहे. अशा या उत्तरावर्तीच्या ब्राह्मणांना सुद्धा धम्मदीक्षा दिलेली आहे. तद्वतच खेडवळ जे काही 70 ब्राह्मण होते, या 70 ब्राह्मणांना सुद्धा या ठिकाणी बुद्धाने आपल्या धम्माची दीक्षा दिलेली आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. बाकीचा भाग आपण उद्या पाहूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम,
भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 हो